नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. एक्झाम्पल नंबर 4. One card is drawn from a well-shuffled deck of 52 cards. Calculate the probability that the card will be an ace. Second one, calculate the probability that card will not be an ace. So first, एक कार्ड किती प्रकारचे असतात, किती कार्ड्स असतात हे आपण अगोदर पाहूया. सो एका डेकमध्ये 52 कार्ड्स असतात टोटल. त्यामध्ये 4 सूट्स असतात. सो प्रत्येक सूटमध्ये 13 कार्ड्स असतात. सो एक स्पेडचा सूट असतो, सेकंड हार्टचा सूट असतो, डायमंड आणि क्लब असे 4 सूट्स असतात आणि प्रत्येकामध्ये 13 कार्ड्स आहेत आणि असे 4 सूट्स असतात. तर 13 4 जार 52 असे टोटल 52 कार्ड एका डेकमध्ये असतात. सो त्या 13 कार्डमध्ये फेस कार्ड म्हणजे एस, किंग, क्वीन आणि जॅक हे जे 4 कार्ड असतात याला फेस कार्ड असे म्हणतात. आणि बाकी नंबरिंगचे कार्ड असतात 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे 9 कार्ड्स आणि हे 4 कार्ड्स किंग, क्वीन, जॅक आणि एस असे 13 कार्ड्स हे प्रत्येक सूटमध्ये असतात. सो अशा पद्धतीने 4 सूट मिळून टोटल 52 कार्ड्स होतात. सो इथे प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड विल बी अन एस. एस म्हणजे एक कार्ड असणार आहे. हे 4 कार्ड्स एका डेकमध्ये येणार आहे तुम्हाला. म्हणजे एक स्पेडचा एस असेल, एक हर्टचा एस असेल आणि एक डायमंडचा आणि एक क्लबचा असे 4 एस आपल्याला या 52 कार्ड्समध्ये असणार आहेत. सो त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. सो well shuffling ensures that equally likely outcomes. There are 4 aces in a deck. Let E be the event. The card is an ace. So आपण एक इव्हेंट घेणार आहे E. तो इव्हेंट असेल की कार्ड हे एसचा असेल. सो नंबर ऑफ आउटकम्स फेवरेबल टू ई. सो ईच्या फेवरमध्ये असलेले आउटकम्स हे असतील 4. देर आर 4 एस इन डेक. आपण पाहिले 4 सूट्स असतात, ते प्रत्येक सूटमध्ये एक एक एस असेल म्हणून 4 एस आपल्याला इथे मिळणार आहेत. जो आपलं इव्हेंटच आहे की कार्ड इज अन एस म्हणून टोटल 4 एस आहे. म्हणजे याच्या फेवरमध्ये इव्हेंट ईच्या फेवरमध्ये असलेले आउटकम्स, नंबर ऑफ आउटकम्स हे असतील 4. सो नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स इज इक्वल्स टू 52. टोटल जे आउटकम्स आहेत ते 52 आहे कारण 52 कार्ड्स आहेत म्हणून पॉसिबल आउटकम 52 आहे आणि फेवरेबल आउटकम टू इव्हेंट हे 4 आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ई ही असेल 4/52 दॅट इज 1/13. सो प्रोबॅबिलिटी ऑफ द कार्ड विल बी अन एस ही असणार आहे 1/13. नेक्स्ट सेकंड विचारलेलं आहे प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड विल बी नॉट बी अन एस. सो कार्ड एसचं नसेल म्हणजेच सेकंड इव्हेंट जो आहे तो याचा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहे म्हणजे नॉट अन एस कार्ड. सो याला कन्सिडर करूया. लेट एफ बी द इव्हेंट कार्ड ड्रॉन इज नॉट अन एस. सो नंबर ऑफ आउटकम्स फेवरेबल टू इव्हेंट ई हे असतील 52 - 4 कारण 4 एस आहे. मग 4 एस सोडले तर उरलेले जे कार्ड्स आहे ते 48 कार्ड्स आहे. मग एवढे 48 कार्ड्स हे एफ इव्हेंटच्या फेवरमध्ये असतील. तर नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स हे 52 आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एफ दॅट इज 48/52 हे असणार आहे 12/13. सो अशा पद्धतीने हे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपण इथे प्रोबॅबिलिटी ऑफ एफ आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ई ॲड केली तर आपल्याला टोटल प्रोबॅबिलिटी 1 मिळेल कारण हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स आहेत. तर 12/13 प्लस 1/13 सो ही आपल्याला मिळेल 13/13 दॅट इज प्रोबॅबिलिटी इज 1. हीच प्रोबॅबिलिटी आपल्याला वेगळ्या मेथडनी काढता येईल. जर एफ हा इव्हेंट ईचा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजेच ई बार असं आपण त्याला लिहू शकतो. नोटेशन त्याचं ई बार आहे. देअरफॉर वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी ऑफ एफ ॲज पी ऑफ एफ इज इक्वल्स टू 1 - प्रोबॅबिलिटी ऑफ पी ऑफ ई. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ई कॉम्प्लिमेंट ही असणार आहे 1 - प्रोबॅबिलिटी ऑफ ई. सो 1 - 1/13 दॅट इज 12/13. नेक्स्ट एक्झाम्पल इथे पाहूया. 5th 2 players Sangeeta and Reshma plays a tennis match. It is known that the probability of Sangeeta winning the match is 0.62. What is the probability of Reshma winning the match? Let S and R denote the events that Sangeeta wins the match and
Reshma wins the match respectively. The probability of Sangeeta's winning is probability of S is equals to 0.62 given. The probability of Reshma winning, आता संगीताच्या विनिंगची probability दिलेली आहे 0.62. मग रेशमाच्या विनिंगची probability आपल्याला काढता येईल, कारण या दोनच प्लेयर आहेत, एक तर संगीता जिंकेल किंवा रेशमा जिंकेल. ते टेनिस मॅच खेळतायत, तर यापैकी एक तर रेशमा जिंकेल किंवा संगीता जिंकणार, हे दोनच पॉसिबल आउटकम्स मिळतील. सो हे दोन्ही इव्हेंट जे आहेत ते कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट होतील. मग कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असतील तर आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करता येईल 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एस इव्हेंट. सो प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल्स टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एस, ही असणार 1 मायनस 0.62 दॅट इज 0.38. नेक्स्ट एक्झाम्पल इथे बघूया. एक्झाम्पल नंबर 6. Savita and Hamida are friends. What is the probability that both will have different birthdays, the same birthdays, ignoring a leap year? Out of the two friends, one girl say Savita's birthday can be any day of the year. Now Hamida's birthday can also be any day of the 365 day in a year. We assume that these 365 outcomes are equally likely. So out of two friends, one girl says Savita's birthday can be any day of the year. So now Hamida's birthday can also be any day of 365 days in a year. So we assume that these 365 outcomes are equally likely. First one, if Hamida's birthday is different from Savita, the number of favorable outcomes for her birthday is 360 minus 1 is equals to 364. जर दोघींचा बर्थडे जर वेगवेगळा असेल, वेगवेगळ्या दिवशी येत असेल, तर टोटल इयरचे डे असतात 365. त्यातला एक बर्थडे, हमीदाचा बर्थडे जर मायनस केला किंवा सविताचा बर्थडे मायनस केला तर उरतील 364 डेज. सो दुसऱ्या बर्थडेसाठी फेवरेबल आउटकम असतील 364. सो प्रोबॅबिलिटी ऑफ हमीदाज बर्थडे इज डिफरंट फ्रॉम सविताज बर्थडे, ही असेल 364 अपॉन 365 जर दोघींचा बर्थडे वेगळा असेल तर. नेक्स्ट, प्रोबॅबिलिटी ऑफ सविता अँड हमीदा हॅव द सेम बर्थडे. सो इथे दोघींचा बर्थडे जर एकाच दिवशी असेल तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बोथ हॅव डिफरंट बर्थडेज जर आपण सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला मिळेल 1 मायनस 364 अपॉन 365. सो हे आपण काय करू शकतोय, कारण हे इव्हेंट जे असतील ते कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असतील. एक तर दोघींचा बर्थडे एकाच दिवशी असेल किंवा वेगवेगळ्या दिवशी असेल. हे दोन्ही इव्हेंट हे कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असतील. त्यामुळे 1 मधून प्रोबॅबिलिटी ऑफ हमीदाज बर्थडे इज डिफरंट फ्रॉम सविताज बर्थडे मायनस केली तर आपल्याला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ सविता हमीदा बर्थडे हॅव द सेम डे. सो 1 अपॉन 365 ही असेल प्रोबॅबिलिटी ऑफ सविता अँड हमीदा हॅव द सेम बर्थडे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 या ठिकाणी पाहूया. देर आर 40 स्टुडंट्स इन क्लास 10 ऑफ अ स्कूल ऑफ whom 25 गर्ल्स and 15 are boys. The class teacher has to select one student as a class representative. She writes the name of each student on a separate card, the card being identical. Then she puts card in a bag and stares them thoroughly. She then draws one card from the bag. What is the probability that the name written on the card is the name of a girl, second one a boy? सो इथे 40 स्टुडंट आहे क्लास 10चे आणि एक रिप्रेझेंटेटिव्ह चूज करायचे आहे. सो 40 विद्यार्थ्यांसाठी 40 कार्ड्स बनवले आणि ते कार्ड्स एका बॅगमध्ये ठेवलेले आहेत. सो त्या बॅगमधून ते क्लास टीचरने एक कार्ड सिलेक्ट केल्यावरती त्या कार्डवरती असणारं नाव एका मुलीचं असेल याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची किंवा ते मुलाचं असेल याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सो या 40 मध्ये 25 मुली आहेत आणि 15 मुले आहेत. सो देर आर 40 स्टुडंट्स अँड ओनली वन नेम कार्ड हॅज टू बी चूजन. 40 स्टुडंट्स मधून एक कार्ड आपल्याला चूज करायचं आहे. सो नंबर ऑफ ऑल पॉसिबल आउटकम इज 40. द नंबर ऑफ आउटकम्स फेवरेबल टू कार्ड विथ द नेम ऑफ गर्ल. सो आता नेम ऑफ गर्ल्सच्या फेवरमध्ये असणारे किती आहेत तर 25 गर्ल्स आहे म्हणून 25. सो प्रोबॅबिलिटी ऑफ कार्ड विथ द नेम ऑफ गर्ल
ही फाइंड करायचं. मग याच्या इव्हेंटच्या फेवरमध्ये असलेले आउटकम्स आहे नंबर ऑफ आउटकम्स 25. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल इज इक्वल्स टू 25 अपॉन टोटल आउटकम आहे 40. सो 25 अपॉन 40 दॅट इज 5 अपॉन 8. So probability of the name written on the card is the girl is 5 upon 8. Next, the number of outcomes favorable for a card with the name of boy. So boy किती आहेत 15 boys आहे. मग जे कार्ड ड्रॉन केलंय ते च्यावरती बॉयचं नेम असेल याच्या फेवरमध्ये असलेले किती कार्ड असतील 15. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ कार्ड विथ द नेम ऑफ बॉय ही असेल प्रोबॅबिलिटी ऑफ बॉय दॅट इज फेवरेबल आउटकम्स 15 upon total outcomes 40 is equals to 3 upon 8. आणि हेच दोन्ही इव्हेंट कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहे, त्यामुळे ते आपण या पद्धतीने फाइंड करू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ बॉय इज इक्वल्स टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट बॉय म्हणजेच 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल दॅट इज 1 मायनस 5 अपॉन 8 इज इक्वल्स टू 3 अपॉन 8. कारण क्लासमध्ये फक्त गर्ल्स आणि बॉयज हे दोनच आहेत. सो गर्ल्सची जी प्रोबॅबिलिटी असेल कार्ड येण्याची ती आपण 1 मधून सबट्रॅक्ट केली तर आपल्याला बॉयचं नेम येण्याची प्रोबॅबिलिटी मिळणार आहे.